नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्ता श्रावण महिना सुरू आहे आणि प्रत्येकाच्या घरी श्रावणामध्ये सत्यनारायणची पूजाही केली जाते आणि ह्या पूजेमध्ये हमखास शिऱ्याचा प्रसाद असतोच असतो. आणि तो शिऱ्याचा प्रसाद कोणाचा चिकट होतो, कोणाचा सडसडीत होतो, प्रॉपर कोणाचा होत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा बरं का. अजिबात चिकट होणार नाही हा शिरा. तर काय करायचं आहे, मी एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आणि जास्त मोठी महापूजा वगैरे असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करा, कारण दुसरा स्वयंपाक असतो त्यामुळे शिरा जास्त कोणी खात नाही बरं का. तर प्रसादाचा शिरा एकदम चिकट व्हायला नको, त्यासाठी काय करायचं आहे, मी एक वाटी रवा घेतलेला आहे बरं का. तो छान तुपामध्ये भरपूर तूप घालायचं आहे बरं का. तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे. आणि चिकट होण्याचं कारण काय असतं माहिती आहे का, तर तुम्ही रवा व्यवस्थित भाजत नाही. तुम्ही म्हणजे कोणी म्हणजे ज्यांचा चिकट होतो शिरा ना, ते रवा तुपामध्ये किंवा तेलामध्ये चांगला भाजत नाही, त्यामुळं तो चिकट होतो. जर तुम्ही चांगला भाजला, बाहेर वास येईपर्यंत करपवायचं नाही आहे, तर तुमचा शिरा कधीच चिकट होणार नाही, गॅरंटी देऊन सांगते मी. तर काय करायचं आहे, आपल्याला छान असा रवा भाजून घ्यायचा आहे. माझा भाजून झालेला आहे. मी काय केलेलं आहे, एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे. एवढंच घेतलेलं आहे. जास्त घातलं तर मग तो असा सडसडीत होणार नाही आहे, असं मला वाटतं बरं का. माझं अनुभव तुम्हाला सांगते. आणि हे आता मी छान गाठी होत असतील तर तुम्ही अशा चमच्याने फोडून घ्यायच्या आहेत. आणि छान साखर न घालता आपल्याला काय करायचं आहे, झाकून शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, एक केळ घ्यायचा आहे. केळ छान असं आडवं उभं आपल्याला चिरून तुकडे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि हे केळीचे तुकडे आपल्याला शिऱ्यामध्ये टाकायचे आहेत. आता आपल्याला आपण साखर न घालता शिरा छान असा वाफवून घेतलेला आहे, शिजवून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे. साखर घातल्यानंतर काय होतं, थोडंसं साखर विरघळते, त्यामुळे काय होतं, पाणी सुटल्यासारखं होतं बरं का. चिकट होत नाही बरं का, नाहीतर तुम्ही घाबरून जाल की नंतर साखर टाकल्यामुळे शिरा आपला काय झालेला आहे, चिकट झालेला आहे. बरेच जण गरम पाणी शिरा सेपरेट भाजून घेतात, गरम पाणी करतात, त्याच्यात साखर टाकतात, विरघळून झाल्यानंतर त्या गरम पाण्यामध्ये भाजलेला रवा टाकतात. तसा पण चांगलाच होतो. आमची आई सेम तसाच करते बरं का. तर आता आपल्याला काय ड्रायफ्रूट्सचा काय घालायचे असतील तर घालायचे आहेत. मी फक्त काजू घातलेले आहेत आणि केळीचे काप घातलेले आहेत. आणि आपल्याला हे काय करायचं आहे, छान हलवून घ्यायचं आहे. वेलची पूड तर कंपल्सरी आहेच आहे, त्याशिवाय शिरा खमंग वास येत नाही बरं का, स्वादिष्ट वास येत नाही. तर हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनिटं आपल्याला काय करायचं आहे, वाफवून घ्यायचं आहे. तर तुम्ही कसा शिरा करता आणि प्रसाद, आता मला पण सत्यनारायणची पूजा करायची आहे बरं का. तर तुम्ही शिरा कसा करता मला नक्की कमेंट करून सांगायचा आहे, कारण शिरा आपल्याला सत्यनारायणच्या पूजेला लागतो. तर चला, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि माझा शिरा कसा झाला आहे मला हे नक्की सांगायचं आहे.